पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना एकर रकमी मिळणार 4,000 रुपये। जाणून घ्या योजनेबाबत मोठी अपडेट। मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत। परंतु आता हे 4,000 मिळवायचे असतील तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो बघा, देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। यावर्षी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4,000 रुपये एकर कमी मिळणार आहे। जर तुमचा मागील हप्ता काही कारणास्तव मिळाला नसेल तर सरकार आता दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात एकाच वेळी पाठवेल। गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांना त्यांचे PM किसानचे हप्ते मिळाले नाहीत। सरकारी तपासणीत असे आढळून आले की काही शेतकऱ्यांनी योजनेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, जसे की एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना लाभ देणे, चुकीचे कागदपत्रे सादर करणे किंवा जमिनीच्या नोंदणीमध्ये तफावत असणे। परिणामी काही शेतकऱ्यांची नावे तात्पुरती लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली। तर आजच्या लेखात आपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल ते आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, सरकारने तपास आणि सुधारणांची प्रक्रिया सुरू केली आहे। केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत ते पात्र आढळल्यास योजनेचा लाभ पुन्हा मिळू शकतील। ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते प्रलंबित आहेत त्यांना दोन्ही हप्ते किंवा जर त्यांनी त्यांचे कागदपत्रे आणि तपशील दुरुस्त केले असतील तर त्यांना एकत्रितपणे 4,000 रुपये मिळतील। अपात्र शेतकऱ्यांची ओळख। मित्रांनो, अलीकडच्या एका अहवालात सरकारने सांगितले आहे की देशभरात 2.9 दशलक्षाहून अधिक संशयास्पद प्रकरणे आढळून आली आहेत, जिथे पती पत्नी दोघांनाही एकाच वेळी PM किसानचे हप्ते मिळाले। यापैकी सुमारे 94% प्रकरणे फसवी असल्याचे आढळून आले आहे। सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमधून नोंदविली गेली। सरकारने या व्यक्तींना तात्पुरते अपात्र घोषित केले आहे आणि चौकशीनंतर पात्र शेतकऱ्यांची पुन्हा नोंदणी करत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, योजनेचा खरा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे त्यांच्या बँक खात्यात थेट 3 समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात। मात्र सरकारचा असा युक्तिवाद आहे की या योजनेचा फायदा फक्त कुटुंबातील पती पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच मिळावा, परंतु अनेक प्रकरणांमध्ये या नियमांचे उल्लंघन आढळून आले आहे। स्टेटस चेक करण्यासाठी काय करावे लागेल तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी pmkisan.go.in या संकेतस्थळावर जावे। नंतर नो युअर स्टेटस म्हणजेच KYC किंवा एलिजिबिलिटी स्टेटस विभागात जा आणि तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा। तुमचे नाव जर काढून टाकले गेले असेल तर जवळच्या सेवा केंद्रात किंवा CSC केंद्रात जा आणि सरकारी कागदपत्रे अपडेट करा। पात्र आढळल्यास तुमचा पुन्हा पुढील हप्ता जारी केला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना जे अडकलेले पैसे होते तेही परत मिळणार आहेत आणि एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।